नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत राज्यशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग भाग 13। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागात पाहिलं होतं आपण भारताचे परराष्ट्रासोबतचे संबंध यावर आपण चर्चा केली होती आणि भाग 12 मध्ये पाहिलं होतं आफ्रिकेसोबत भारताचे संबंध यावर चर्चा केली होती। आणि आज आपण पाहतो आहोत भाग 13। यामध्ये पाहणार आहोत आपण हिंदी महासागर क्षेत्र आणि भारत यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। चला तर मग पाहू आपण भाग 13। विद्यार्थी मित्रांनो, भाग 13 मध्ये जेव्हा आपण पाहतो त्यामध्ये आपल्या लक्षात असं येईल की हिंदी महासागर क्षेत्र आणि भारत यावर आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा हिंदी महासागर हा जगातला सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतूक मार्ग आहे। जगातला सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचा सागरी मार्ग कोणता आहे तर हिंदी महासागर क्षेत्र। यामध्ये जवळपास दरवर्षी सुमारे 1,00,000 मालवाहू जहाजे येणं जाणं करतात। आता हा आहे हिंदी महासागराचं क्षेत्र, हा आहे हिंदी महासागर। तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता स्लाईडमध्ये की या ठिकाणी 1,00,000 मालवाहू जहाजे येणं जाणं करतात या परिसरामधून, या समुद्रातून, कोणत्या हिंदी महासागरातून। आणि ज्यातून जगातील कंटेनर वाहतुकीपैकी निम्मी वाहतूक, कंटेनर वाहतूकपैकी निम्मी वाहतूक, 1/3 माल वाहतूक आणि खनिज तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक या समुद्रातून होते। कोण्या समुद्रातून? हिंदी महासागर समुद्रातून होते विद्यार्थी मित्रांनो। आणि हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशाच्या अर्थव्यवस्था, म्हणजे ही जी किनारपट्टी आहे हिंदी महासागराची, इथं जे या किनाऱ्यावर जे राष्ट्र आहे या राष्ट्राच्या काठावरचे असलेले बंदरं आणि मालवाहतूक या ठिकाणी आणि या बंदरावरच्या असलेल्या अर्थव्यवस्था याचा परिणाम या हिंदी महासागराच्या वाहतुकीवर होत असतो। म्हणजे हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देश त्याच्या अर्थव्यवस्था आणि मालवाहतुकीवर महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्रातील सागरी संसाधनावर अवलंबून आहे। म्हणजे या हिंदी महासागरातील जे राष्ट्र आहे काठावरचे त्यांच्या अर्थव्यवस्था या सागरावर अवलंबून आहे। तिथं जे संसाधन आहे सागरी संसाधन म्हणजे सागरातून निघणारी संपत्ती, मग ते खनिज तेल असो, मासे असो किंवा इतर काही साधन असो, हे सगळी साधन संपत्तीच्या भरोशावर हे जे काठाकाठाचे सगळे देश आहे हे देश अवलंबून आहेत। म्हणजे हिंदी महासागर क्षेत्र इतकं महत्त्वाचं आहे, काही देशाच्या अर्थव्यवस्थासुद्धा याच्यावर अवलंबून आहेत असं या ठिकाणी आपण सांगू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबत आपल्याला सांगता येईल की हे हिंदी महासागर जे क्षेत्र आहे हे सगळे किती महत्त्वाचं आहे तर भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। भारताला विस्तृत समुद्र किनारा मिळाला आहे। आता तुम्ही या ठिकाणी पहा, भारत दिसला, भारत या ठिकाणी। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नकाशा उलटा घेतला आहे। कसा घेतला आहे? उलटा। बरेच वेळा आपण नकाशा पाहतो तर श्रीलंका कुठं असते? खाली असते श्रीलंका, आणि भारत वरच्या साईडला दिसते। तर या ठिकाणी काय केली? श्रीलंका वर दिसते आणि भारत खाली दिसते। हा नकाशा उलटा करून शिकवणं चालू आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारचा नकाशा तुमच्या पुस्तकात दिला आहे, तर उलटा केल्यावर आपल्याला समजायला थोडंसं सोपं जाईल। पहा, भारताला समुद्र किनारा कसा भेटला? विस्तृत समुद्र किनारा भेटला। आणि भारताचा समुद्र किनारा किती आहे? जवळपास 7,500 किलोमीटरचा आहे। किती आहे? 7,500 किलोमीटर। पहा तुम्ही, लक्ष द्या, नकाशात लक्ष द्या। हा भारत दिसला नकाशामध्ये, हा भारत। आणि भारताला हा जो समुद्र किनारा आहे हा किती आहे? 7,500 किलोमीटर लांबीचा आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, इथून सुरू झाला 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला मिळाला आहे। तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप, आता पश्चिम दिशा कोणती? ही पश्चिम दिशा। या ठिकाणी लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान निकोबार, या साईडला अंदमान निकोबार हे बेटं आहे आणि या बेटावरून सुद्धा बराचसा व्यापार भारताचा चालतो। आणि भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया, भारताच्या दक्षिणेकडे, आता भारताची दक्षिण दिशा कोणती? ही दक्षिण दिशा। या दक्षिण दिशेला इंडोनेशिया फक्त 90 सागरी मैल अंतरावर आहे। आता पहा, या ठिकाणी हे दक्षिण दिशा भारताची, हे आहे इंडोनेशिया। या ठिकाणी ऑब्झर्व करा नकाशा, तुमच्या लक्षात येईल। हा इंडोनेशिया दिसला, हा इंडोनेशिया विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आहे, इथे लिहून आहे इंडोनेशिया। हा इंडोनेशिया भारतापासून किती अंतरावर आहे म्हणते? फक्त 90 सागरी मैल अंतरावर आहे। 90 सागरी मैल अंतरावर आहे, म्हणजे इतका हा देश भारताच्या जवळ आहे। भारताला
2.4 लाख वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र भेटले आहे. 2.4 लाख वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे या समुद्राच्या माध्यमातून, हिंदी महासागराच्या माध्यमातून. भारताच्या व्यापारापैकी 90% व्यापार, किती टक्के व्यापार विद्यार्थी मित्रांनो? 90% व्यापार किंवा वाहतूक आणि खनिज तेलाची वाहतूक ही सागरी मार्गाने होते. कोण्या मार्गाने होते? सागरी मार्गाने. म्हणजे भारतामध्ये येणारं जे माल वाहतूक आहे किंवा खनिज तेल म्हणा किंवा सागरी मार्ग म्हणा किंवा सागरी वस्तू म्हणा, ह्या कुठून येतात? याच हिंदी महासागराच्या क्षेत्रातून येतात. म्हणजे 90% व्यापार आपला या समुद्रातून चालतो. कोण्या समुद्रातून चालतो? हिंदी महासागरातून चालतो. म्हणजे 90% वाहतूक, खनिज तेलाची सुद्धा वाहतूक सागरी मार्गाने होत असते. आता मग मत्स्य, खनिजे, तेल इत्यादी जे संसाधन आहे यांच्यामुळे समुद्रकिनारा ही भारताला मोठी संधी आहे. आता एवढा मोठा समुद्रकिनारा भेटला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. किती भेटला? 7,500 किलोमीटरचा. आता एवढा मोठा समुद्रकिनारा आहे आपल्याला, तर हे एक भारतासाठी संधी आहे. संधी काय? की यातून आपल्याला मासे उत्पादन करता येते, खनिज तेल भेटते, त्यानंतर इतर संसाधनं भेटतात, सागरी गोष्टी आपल्याला भेटतात. पण दुसऱ्या बाजूला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? दुसऱ्या बाजूला दुसरा एक धोकासुद्धा आहे. कोणता धोका आहे? की भारतामध्ये या मार्गानं सहज शत्रूला प्रवेश करता येतो. म्हणजे या मार्गानं येणं सोपं आहे शत्रूला भारतामध्ये, आणि जे गोष्ट भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला घातक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसाब हा कोण्या मार्गाने आलता? मुंबईमध्ये कसाब आला होता विद्यार्थी मित्रांनो. इथं मुंबई आहे. कसाब कसा आलता? समुद्रमार्गे आलता विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तानवरून. कोण्या मार्गे आलता? समुद्रमार्गे. आणि त्यानं भारतामध्ये येऊन हल्ला चढवला होता, अनेक लोकांना मारलं होतं. म्हणजे शत्रूला यायला समुद्रमार्ग सोपा आहे. म्हणजे जसा फायदा आहे आपल्याला 7,500 किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्याचा, तसा नुकसानसुद्धा आहे. नुकसान म्हणजे राष्ट्रीय सुरक्षे दृष्टिकोनातून थोडंसं आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर अशा प्रकारचा दोन्ही बाजू या समुद्रकिनाऱ्याच्या माध्यमातून भारताला जोपासावी लागते. म्हणजे फायदा आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेला घातक पण आहे, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नकाशाच्या माध्यमातून ही गोष्ट आपण काय केली आहे? समजून घेतली विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, या ठिकाणी आपण तेच मुद्दा केला की 1 लाख माल वाहतूक जहाजे त्या हिंदी महासागरातून जाणे करतात. 2/3 वाहतूक या ठिकाणून जाणे करते. खनिज तेल आपल्याला या माध्यमातून प्राप्त होते. अशा प्रकारच्या गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिल्या. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहिलं की 7,000 किलोमीटरचा जो सागरी मार्ग आहे, सागरी किनारा आहे, तो आपल्याला प्राप्त झाला आहे. इंडोनेशियापासून आपलं अंतर फक्त 90 सागरी मैलचं आहे. अशा प्रकारचे मुद्दे आपण या नकाशाच्या माध्यमातून काय केले? समजून घेतले. आणि व्यापारापैकी 90% वाहतूक आणि खनिज तेलाची आयात ही आपली कशामार्गे होते? या सागरी मार्गातून होत असते. यातून आपल्याला काय प्राप्त होते? मत्स्य, खनिजे, तेल, सागरी संसाधने भेटते. पण दुसरा मुद्दा काय? राष्ट्रीय सुरक्षेला धोकासुद्धा आहे, असं आपण या स्लाईडमध्ये समजून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1948च्या नौदल योजनेमध्ये प्रथमच भारताचा सागरी दृष्टिकोन मांडला गेला. 48ला म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1 वर्षानंतर अशा प्रकारचा दृष्टिकोन मांडला गेला. त्यानंतर 1965ला भारत आणि पाकिस्तानचं काय झालं? युद्ध झालं. भारत पाकिस्तान युद्ध केव्हा झालं? 1965ला. या युद्धाच्या वेळेस नौदलाची भूमिका फक्त व्यापारी मार्ग नियंत्रित करणे एवढ्यापुरती मर्यादित होती. म्हणजे 1965च्या युद्धामध्ये नौदलाची विशेष मदत आपल्याला भारत पाकिस्तानच्या युद्धात झालेली नाही. परंतु 1971ला जे युद्ध झालं, 1971ला जे भारताचं पाकिस्तानसोबत जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये नौदलाने प्रथमच महत्त्वाची भूमिका बजावली. 1971च्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारताच्या विजयामध्ये नौदलाचा खूप मोठा हात आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला मग काय मिळालं? पाठबळ मिळण्यासाठी सुरू झालं. आणि 1971च्या युद्धामध्ये नौदलानं खूप मोठा हात आपला दाखवला होता. तर यासोबतच भारताचं परराष्ट्र धोरण ठरत असताना नौदलाने शक्ती प्रदर्शन करावं अशा प्रकारची गरज अधोरेखित केली. शक्ती प्रदर्शन म्हणजे काय? की भारताने या हिंदी महासागरामध्ये अशा प्रकारचे काय म्हणतात त्याला प्रशिक्षण किंवा प्रदर्शन करावं की समुद्रातून पाणडुबीचं प्रदर्शन करावं, समुद्राच्या जहाजातून विमानं कशी उडवतात त्याचं प्रदर्शन करावं. म्हणजे अशा प्रकारचं नौदलाचं प्रशिक्षण किंवा नौदलाचे काय म्हणतात त्याला शक्ती प्रदर्शन
हे या ठिकाणी करावं अशा प्रकारची गरज भासते. शक्ती प्रदर्शनानं काय होईल विद्यार्थी मित्रांनो? शक्ती प्रदर्शनानं दुसऱ्या राष्ट्राला माहीत पडेल की भारताजवळ किती प्रकारचं सैन्य आहे, किती प्रकारचे मिसाईल्स आहे, किती प्रकारच्या पाणडुब्या आहे, किती प्रकारचे समुद्री जहाज आहे. अशा प्रकारची माहिती जगाला प्राप्त होईल आणि मग जगामध्ये आपलं वर्चस्व आणि वचक निर्माण होऊ शकते. म्हणून शक्ती प्रदर्शन नौदलाने करावं अशा प्रकारची गोष्ट अधोरेखित केली गेली होती. कुठं शक्ती प्रदर्शन करावं? हिंदी महासागरामध्ये. अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी मांडले. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे 7,000 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि 14,500 किलोमीटरचे वापरू शकता येईल असे जलमार्ग, हिंदी महासागरातील सामरिक स्थान याचा उपयोग भारताने सागरमाला यासाठी केला. आता पहा, आपल्याला किती समुद्रकिनारा मिळाला तो आपण मागच पाहिला. 7,000 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला मिळाला आहे आणि 14,500 किलोमीटरचा वापरता येईल अशा प्रकारचे जलमार्ग. समुद्रकिनारा 7,500 किलोमीटरचा आणि जलमार्ग किती? 14,500 किलोमीटरचा जलमार्ग. याचं हिंदी महासागरामध्ये महत्त्वाचा वापर भारताने करावा. यासाठी भारताने काय केलं मग? सागरमाला ही बंदर आधारित विकासाची योजना तयार केली. बंदर आधारित विकासाची योजना भारतानं तयार केली आणि त्यालाच पूरक अशी भारतमाला अशी सुद्धा योजना तयार केली. या माध्यमातून भारताचा विकास होईल आणि या समुद्राच्या काठावर, हिंदी महासागराच्या काठावर जे राष्ट्र आहे, जे बंदर आहे, त्यांचासुद्धा काय होईल? विकास होईल. या विकासासाठी अशा प्रकारची योजना भारताने आखल्या. कोणती? सागरमाला आणि भारतमाला. या योजनेत भारताने सहभाग दर्शवला. याच्यात काय होतं की रस्त्याचा व्यापक विकास करायचा आणि ते बंदरांना जोडायचा. रस्त्याचा विकास करणे आणि बंदरांना जोडणे अशा प्रकारचा भाग अपेक्षित होता. कशामध्ये? भारतमालामध्ये. आणि या माध्यमातून बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला पूरक योजना तयार केली होती. बंदर आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला पूरक योजना तयार केली. या माध्यमातून हिंदी महासागरामध्ये भारतानं एक वैशिष्ट्यपूर्ण पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला सांगतील विद्यार्थी मित्रांनो, तो मुद्दा असा आहे की शीतयुद्धाच्या काळामध्ये आपण मागच्या पहिल्या प्रकरणातच पाहिलं. शीतयुद्ध कोणामध्ये होतं? अमेरिका एक गट होता आणि सोव्हिएट युनियन एक गट होता. या दोन गटामध्ये शीतयुद्ध झालं आणि भारतानं कोणतं धोरण स्वीकारलं होतं की अलिप्त राहायचं, दोन्ही गटामध्ये जायचं नाही. म्हणजे अमेरिकेच्या गटात जायचं नाही, सोव्हिएट रशियाच्या गटात जायचं नाही. तर अलिप्तवादी विचार भारतानं स्वीकारले होते आणि भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा हे मुद्दा घेतला होता. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे 3 तत्व महत्त्वाचे मानले गेले. म्हणजे 3 तत्वाभोवती भारतानं परराष्ट्र धोरण आखलं होतं. पहिलं तत्व कोणतं पहा विद्यार्थी मित्र? पहिलं तत्व या ठिकाणी पाहू, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अलिप्ततावाद. हे झालं पहिलं तत्व. आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमध्ये भारत अलिप्ततावादी राहील. म्हणजे दोन्ही गटात सामील होणार नाही. ना अमेरिकेच्या होईल ना रशियाच्या होईल. कोणाच गटात भारत सामील होणार नाही. हे पहिलं तत्व परराष्ट्र धोरणातलं. त्यानंतर अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वायत्तता. आता याचा अर्थ काय की भारताचे निर्णय भारत स्वतः घेईल. भारताचे निर्णय कोण घेईल? भारत स्वतः. म्हणजे भारताच्या अंतर्गत क्षेत्रामध्ये निर्णय घेत असताना भारताला काय राहील? स्वातंत्र्य राहील. म्हणजे अंतर्गत क्षेत्रामध्ये भारत स्वतः निर्णय घेईल. याला म्हणतात अंतर्गत क्षेत्राची स्वायत्तता. हा झाला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा होता विकसनशील राष्ट्राबद्दल एकता. विकसनशील जे राष्ट्र विकसनशील आहे अशा राष्ट्रामध्ये एकता निर्माण करणे हे एक भारताच्या परराष्ट्र धोरणाचं तत्व होतं. म्हणजे 3 तत्व कोणते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे? पहिला, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अलिप्ततावाद. दुसरा, अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वायत्तता. तिसरा, विकसनशील राष्ट्राबद्दल एकता निर्माण करणे. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे 3 महत्त्वाचे तत्व होते. या 3 तत्वाभोवतीच भारताचं परराष्ट्र धोरण आखलं गेलं होतं. पण मग पुढे काय झालं पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढे भारताने 1991 नंतर जागतिक दृष्टिकोनामध्ये बदल झाला. आता बदल काय झाला तर भारताने 1991 नंतर जागतिकीकरणामध्ये पाऊल ठेवलं आणि भारतानं आपली अर्थव्यवस्था खुली केली. त्यालाच म्हणतात उदारीकरणाची अर्थव्यवस्था. आर्थिक उदारीकरणाचं धोरण भारतानं काय केलं होतं? स्वीकारलं होतं. आर्थिक उदारीकरण म्हणजेच खुली अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली होती. आणि मग भारतानं काय केलं? आपले परराष्ट्र धोरण बदलवलं. आता पहिले कसं होतं आपण पाहिलं. 3 तत्व होते, त्याच्या भोवतात परराष्ट्र धोरण होतं. नंतर 1991ला भारतानं जागतिकीकरणात पाऊल ठेवलं आणि उदारीकरणाचं धोरण अवलंबलं, खुली अर्थव्यवस्था अवलंबली आणि भारतानं आपलं परराष्ट्र धोरण बदलवलं. ते धोरण कसं ठेवलं मग? वास्तववादी दृष्टिकोनावर. कसं ठेवलं? वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित आपलं धोरण बनवलं.
आता वास्तववादी दृष्टिकोनाधारित आपलं धोरण ठरत असताना या दृष्टिकोनाधारित राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून भारताने वेगवेगळ्या देशांसोबत संबंध आखणं सुरू केले. म्हणजे राष्ट्राचं हित ज्यामध्ये आहे त्या राष्ट्रासोबत भारतानं काय केलं, संबंध ठेवणं सुरू केलं. वेगवेगळ्या देशासोबत आपले संबंध आखणं सुरू केले, म्हणजे संबंध ठेवणं सुरू केलं. शीतयुद्धाच्या काळामध्ये भारताकडे एक गरीब राष्ट्र म्हणून लोक पाहत होते. भारताकडे कसे पाहायचे लोक? शीतयुद्धाच्या काळामध्ये एक गरीब राष्ट्र म्हणून लोक पाहायचे किंवा गरीब विकसनशील राष्ट्र म्हणून त्या काळामध्ये लोक पाहायचे. पण 1991 नंतर काय झालं विद्यार्थी मित्रांनो? भारतानं खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि भारताचा झपाट्यानं प्रगती, भारतात झपाट्यानं विकास हा सुरू झाला. 1991 नंतर हा विकास सुरू झाला आणि 1990च्या दशकामध्ये भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढं आलं. कोणत्या क्षेत्रामध्ये? आर्थिक क्षेत्रामध्ये आणि तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारत एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढं आलं आणि भारताचा विकास हा सुरू झाला. आज भारताचा जागतिक राजकारणामध्ये सक्रिय सहभाग आहे विद्यार्थी मित्रांनो. जागतिक राजकारणामध्ये भारताचा सक्रिय सहभाग आहे. हा बदल केव्हा झाला? 1991 नंतर भारताने जेव्हा जागतिकरणात पाऊल ठेवलं ना त्याच्यानंतर झाला. म्हणजे भारताचा विकास हा आर्थिक विकास हा झपाट्यानं होऊ लागला. 1991 नंतर हा विकास झपाट्यानं झाला. आता चौकट दिली विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये. त्या चौकटीमध्ये पहा काय दिलं आहे, ऑब्झर्व करा. तुम्हाला माहीत आहे का आयोरा, इंडियन ओशियन रिम असोसिएशन, आयोरा. आता आयोराचं या चौकटीचं आपण समजून घेऊया. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी 1995 भारताला भेट दिली होती. केव्हा भेट दिली होती? 1995. त्यावेळेस त्यांनी आयोरा ही संकल्पना मांडली आणि त्यावेळेस ती संकल्पना त्यावेळेस अस्तित्वात आली. सगळ्यात पहिले कोण मांडली संकल्पना? नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष. ते असे म्हणाले होते की ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकाच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागराची किनारपट्टी सामाजिक, आर्थिक आणि इतरही शांततामय योजनासाठी उपयोगात यावी. म्हणजे पहा त्यांनी काय सांगितलं की नुसतंच आपण ऐतिहासिक भौगोलिक घटकाचा वापर करायचा नाही, तर या सागर किनारपट्टीचा आर्थिक, सामाजिक आणि इतरही शांततामय योजनासाठी आपण एक व्यासपीठ तयार झालं पाहिजे. यासाठी विचार कोण मांडले होते? नेल्सन मंडेला मांडले होते. कोण्या संकल्पनेतून? माध्यमातून? आयोरा. आणि अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जे बदल झाले आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं म्हणणं होतं? नेल्सन मंडेलाचं. की आज काळाची गरज आहे की आर्थिक, सामाजिक, इतर शांततामय योजनांवर आपण सगळे मिळून सहकार्य केलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार नेल्सन मंडेलाने मांडले होते. या भावनेतून मार्च 1997 आयोरा, तारीख लक्षात ठेवा, 1997 आयोराचा काय झाला होता? जन्म झाला होता. आज या संघटनेमध्ये किती सदस्य आहे? या संघटनेमध्ये 22 सदस्य आणि 9 संवाद भागीदार आहे विद्यार्थी मित्रांनो. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं काम या माध्यमातून झालं आहे. तर 22 सदस्य आणि 9 संवाद भागीदार या ठिकाणी आहेत. हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे. विकास कसा करायचा? शाश्वत विकास करायचा आणि संतुलित विकास करणे हे या आयोगाचं काय व्हायचं? उद्दिष्ट होतं. काय होतं? उद्दिष्ट. मुख्य उद्दिष्ट काय? की संतुलित विकास आणि शाश्वत विकास यासाठी एक व्यासपीठ पाहिजे होतं. हे व्यासपीठ कोण निर्माण करून दिलं? आयोराने निर्माण करून दिलं. अशा प्रकारचे विचार कोण मांडले होते? नेल्सन मंडेलाने मांडले होते विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण ही चौकट या ठिकाणी पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं हे प्रकरण संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.